आता दिवा पेटवून झालेला आहे आणि आता मी यूट्यूबलाच आरती लावणार आहे आणि अशी घेणार आहे. मला काही एवढी येत नाही. हां, मग 2 दिवस तुझे पेपर आहेत ना या साईडला. हां, हे लोक एकविरेला आज चाललेत. मग तू पाठी लागणार त्यांच्या. तो मेंबर ॲड झालेला आहे. गुड्ड्या सुद्धा चाललेले. गौरांच्या बदल्यात ती चालली. गौरांश नाही. बघ कसं पाठी लागले का तो. लागला नाही. त्याला सांगितलंय नंतर तू काय मला सांगितल्याने निघले असं नाही. एवढे कसं राहू दे. मी या 2 दिवसात राहू दे ना. असलेले बरे पुरे आहे. चला तर आता मी सुद्धा जेवण घेते. भाकरी, मटकीची भाजी, पालकची भाजी दुपारीची आणि आता मी जेवते मस्तपैकी. ह्याचं जेवण. मला काहीतरी आणा. काहीतरी काय. तर इथं माझी पूजा झालेली आहे. पडली. तर अशी पूजा झालेली आहे. अभिषेक केलेला आहे देवांचा. एवढं मस्त वाटतं ना अभिषेक केलं की. खूप छान. पोथी वगैरे वाचून झाले. आज गुरुवार आहे तर देवीला वहिनी घातलेली आहे. जरा नीट घालते. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. छान सकाळ झालेले आहे पण एवढा गरम होतं आहे ना. अरे बापरे, भयंकर गरम होते. भयंकर एकदम डेंजरवाला. बेडशीट वगैरे काढले. बेडशीट बदलायची आहे मला. गौरांशला पाठवलं आंघोळीला. आज कराटे क्लासला पाठवलंच नाही. उठवत होते पण झोपच त्याला आलेले. रात्री अचानकच उठून बाबांजवळ गेला झोपायला आणि परत 5 मिनटात आला आमच्या इथं झोपायला. वाजलेत 10 वाजून म्हणजे 10:15 वाजायला आलेत. तर पटापट कामं उरकून घेते. आता झाडू मारून झालेला आहे आणि हॉलमध्ये जरा 2-3 रूम, आता 2-3 रूम आहेत तिथं झाडू मारून घेते आणि मग बाकीचं जे आहे ते फटाफट पूर्ण करते. आणि आज ही लोक जाणार आहेत एकविरेला कारण आज भैरवदेवाची पालखी असणार आहे. आज भैरवदेवाची पालखी असणार आहे. तर आज जातील लोक. हे गेलेत कामाला. कामावरून आले 3:30 वाजता तर मग लगेच निघणार. आणि भाकरी सांगितलेल्या आहेत 10. तरी लोक घेऊन जाणार. चाललेत कोण कोण. आई, बाबा, भाऊ आहे आणि हे. तर ही लोक 4 चाललेत. आम्ही 3 जण आहोत. गौरांश, ताई आणि मी. तर असं आहे. बाळा प्रेग्नेंट असल्यामुळं मला जाता येणार नाही आणि असं पण गौरांचा पेपर आहे तर त्याच्यामुळं सुद्धा जाता येणार नव्हतं. चला पुढच्या वर्षी आईचं दर्शन घेऊया. आईला बोलते की मला पुढच्या वर्षी बोलव दर्शनाला. पुढच्या वर्षी मी नक्कीच येणार. पुढच्या वर्षी म्हणजे बाळ झाल्यावर 3-4 महिन्यात किंवा पकडा काहीतरी ट्रॅव्हलिंग करू शकतो आपण. बघू कसं होतंय तसं. गौरांच्या जागेला आंघोळीला साबण लावला. सगळीकडं लाव. आंघोळी कर. हां, मल केवढा निघतंय. काल मी मटकी टाकलेली भिजायला. आई गेल्यात मंदिरात. बघूया आता काय बनवायचं आहे ते आई बघते. तोपर्यंत मी पटापट कामं करते. लादी पुसायची. त्यात टाईम जातो. 10:15 वाजलेत. सगळं करता करता 11:30 कधी वाजता ते माहिती नाही पडत. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आवडलंच तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बघा दिवसभरात काय होते ते. हां, मग 2 दिवस तुझे पेपर आहेत ना या साईडला. हां, हे लोक एकविरेला आज चाललेत. मग तू पाठी लागणार त्यांच्या आणि परीक्षेला कोण बसणार.
हां तिकडं आता सगळी तयारी चालली, म्हणजे तिकडं जेवण बनवणार. ती लोक आज जाणार, गुरुवार आज, शुक्रवार शनिवारी येणार. तर मग आणि उद्या परवा पेपर आहे तो नंतर नाही, आता सुट्ट्या लागतात, देतात नंतर, आता सुट्ट्या. मग टीचर वरतील परत पेपर घेणार नाही बोलल्या. मग चल चल चला याला स्कूलला सोडून येतो. तर माझं जेवण झालेलं आहे. मग अशीच मस्त वरण भात पालकची भाजी असं खाल्लेलं आहे, हेल्दी. आणि आता काल जिबूर आणलेला बाबांनी, तर अर्धा मी काल खाल्लेला, आता अर्धा फ्रीजमध्ये होते ना, तर जरा नॉर्मल करायला ठेवलेला, खाऊन येते. हे सुद्धा खूप छान. गौरांश गेला स्कूलला, यांची सगळ्यांची तयारी चालू आहे. आणि हे आलं की निघते, ते मी तुम्हाला दाखवेन नंतर. तोपर्यंत आता मी हे खाऊन घेते, कट करते पहिला. थोडं तयारी झालेली आहे. त्या टायमावर बॅग हां दाखवलेलं आहे. शर्ट एक टाकायचा ना, शर्ट कशाला टाकतात घालायला. गौरांशला मी सांगितलंय. निघाल्यात आहे, तयारी झालेली आहे यांची. मला काहीतरी आणा, काहीतरी काय हे आवडतं घ्यायचं. शानी बन 20 रुपये घे तुला. यांची तर सगळी तयारी, पॅकिंग चालू आहे. गौरांशला आणि मला टाकून एकटे सगळे. हां बॅगा भरल्यात. तो मेंबर ॲड झालेला आहे. गुड्ड्या सुद्धा चाललेले आहे. गौरांच्या बदल्यात ती चालले, गौरांश नाही. बघ कसं पाठी लागले का, तो लागला नाही. त्याला सांगितलंय नंतर तू बाळ आणि मी आपण जायचं नंतर. मग बसला बरोबर. तर आता यांना निघता बघा 5 नाही वाजले, तर 4:30 वाजले. 5 वाजते बघाच तुम्ही. काय मला सांगितल्याने निघले असं नाही. एवढे कशाला राहू दे, मी या 2 दिवसात राहू दे ना, असलेले बरे पोरे आहे. राहिले तुझे मला आईंच्या जोडीला एक मेंबर आहे. राहिले तर मला द्या, राहिले तर मला द्या. राहतील. आम्ही 2 दिवसात काय खाणार आहोत? चिकन तर आहे, अंड्यावरच जोर आहे आमचा. मच्छी आहे, तुमच्या जवळ आहे. उद्या जवळवाले येते, जवळला खरेदी झाली. 5 वाजतील निघताना. जास्त पण कमी नाही, जास्त. बघ ना 4:30 वाजले. 4 वाजता 4 वाजता निघायचं म्हणजे 5 ते 5:30. आता यांचं आवरत, माझं मी आवरलं सगळं बरोबर. राजवून करून सगळं. बाबा किती वाजता हे आले तेव्हा दाढी करत होते. 3:30 पावणे 4 वाजता. चालताना दाखवतो. 300 रुपये. तर आता मी मटकी साफ करून घेतलेले आहे. आणि जुन्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं आहे मटकी साफ कशी करते. ताईंकडून शिकले. आणि एका साईडला मी खोय घेतलेली 3-4 भाकरींची, कारण आम्ही 3घच होतो घरात त्याच्यामुळं. तर आता मी मटकीसाठी कांदा वगैरे कट करून घेते सगळा. पहिला मटकी टाकते, म्हणजे मटकी शिजता माझ्या भाकरीसुद्धा होतील दोन्हीकडं. तर
फक्त 2च मला करायचे ते. जरी आपण बोललो की हे 2च करायचं तरी दुसरं बाकीचं काम असते, तर ते म्हणजे सगळं करता करता एवढा टाईम जातो ना की काय सांगायलाच नको. तर आता मी मटकीची भाजी करायला घेतले. तेल टाकलं आहे, कढीपत्ता, मिरची, कांदा, टोमॅटो, राई आणि आपला हळद, मीठ, गरम मसाला, लाल मसाला आणि असं करून मटकी टाकलेले आहे. आणि आता मी वाफेवर शिजवणार आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कशी बनवता तुमच्या पद्धतीची. तर आता मटकी टाकून झालेले आहे. आता मी पटापट भाकरी बनवून घेते. 3-4च बनवायचे आहेत. त्याच्यानंतर मग मी ओटा वगैरे साफ करणार आहे. आता ते सगळं इग्नोर करा, कारण पहिलाच ओटा साफ करून मग नंतर हे केल्यावर परत घाण होतात. त्याच्यामुळं मी असा विचार केला की पहिलं सगळं करून घेते आणि मग मी ओटा साफ करून घेते, मग स्वच्छ करून घेते मी सगळं. तर आज हे माझ्याकडं सगळं काम आलं आहे. आई गेल्यात तर करून घेणार आहे मी. आता घेतलेला आहे ओटा साफ करायला. तर मी हे सगळं करताना साबणाने घासून घेते. जेवढ्या वेळेला म्हणजे माझ्याकडं असतं ना तेवढ्या वेळेला मी असंच करते. तर आमच्या घरात कपडे असतात टाकलेले, त्याच कपड्याने आम्ही पुसून घेतो. तर आता मी पहिला हा कट्टा पुसून घेते, म्हणजे छोटूसा तो लाकडाचा बनवलेला आहे तो. त्याच्यावर सामान ठेवते आणि मग मस्तपैकी हा घासून ठेवते. धुवायला इथं पाणी जायला जागा नाही आहे, त्याच्यामुळं मग कपड्यानेच पुसून काढते मी, धुवत बसत नाही. तर आता मी पटापट ओटासुद्धा साफ करून घेते. म्हणजे जसं तुम्हाला मी प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलते की माझं काम झालं की बसायला मोकळी. आता आलेले मंदिरात म्हणतात झाडू वगैरे मारलेलं आहे. आणि आता दिवा तर चालू आहे, दिवाबत्ती करून घेते. आणि आज माझा असा विचार आहे की आरती घ्यावी. गुरुवारसुद्धा आहे आणि साईबाबांची आरती. तर आता दिवा पेटवते. इथं कापूर नाही वाटतं. तर आता मी दिवा पेटवून आरती करून घेते. पहिला अगरबत्त्या लावते. सगळं घरातलं सुद्धा माझं झालेलं आहे ऑलमोस्ट. आता जाऊन गौरांचा अभ्यास घ्यायचा. गौरांश खेळतोय. झाडू वगैरे मारून ओटा वगैरे पुसून. आणि एवढं गरम होतं आहे ना या अवस्थेत मला तर गरमी से परेशान, लय डेंजर गरम. आणि हे माझं आजचं आई नसल्यावरचं रुटीन आहे. म्हणजे आई जेव्हा कुठं बाहेर जातात तेव्हा माझं हे काम असतंय. तर असं म्हणजे ओटा वगैरे आई पुसतात, रात्रीचं झाडू आई मारतात. तर ते हे माझं आता लागलेलं आहे. झाडू वगैरे मारून झालेलं आहे. आणि आजचं माझं रुटीन मी आजचं किती 5 वाजल्यापासूनचं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. गणपती बाप्पाला लावते. आता दिवा पेटवून झालेला आहे आणि आता मी यूट्यूबलाच आरती लावणार आहे आणि अशी घेणार आहे. मला काही एवढी येत नाही. चला तर आता मी सुद्धा जेवण घेते. भाकरी, मटकीची भाजी, पालकची भाजी दुपारीची. आणि आता मी जेवते मस्तपैकी. हे आजचं जेवण. गौरांसुद्धा खेळला मस्त. इथं गाडी नाही तर मस्त खेळत बसलेला. उद्यासाठी जाऊन अंडीसुद्धा आणली मी. तर आता जेवते आणि मग गौरांशला जेवण देते. फॅन इम्पॉर्टंट आहे बाबा, एवढं गरम होतं आहे ना. वाजत काय किती माहिती आहे का,
पावणे 8ला पण 5 मिनिटात आता जेवण घेते मी. चला तर मंडळी, आता वाजले 10:15 आणि सगळं झालेलं आहे आवरून. गौरांसुद्धा टी व्ही बघते आता. तर ही लोकंसुद्धा पोचलेली आहेत आणि आतापासून सुरुवात केलेली आहे. आईबाबांनी काय काय घ्यायला त्याला, ते काय वरती लावतात ते लाईटीवालं, तर त्याला वाटलं गर्लचं आहे, तर बोलतं मी नाही घेणार. ए बाबा गप. तर याला गपचूप झोपायला पाठवते, कारण काहीतरी कारनामा करण्यापेक्षा आपलं झोपायला गेलेलं बरं, कारण 10:15 वंदिनी आहेत. तर चला, आजचा ब्लॉग इथं सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि कोण नाही तर एकदम सुना वाटते. मेन म्हणजे सगळीच घरातली माणसं, पण मेन म्हणजे हे नाही तर मला खूप कंटाळा येते. आणि याला तर सारखी आठवण येते. बोलते मला पप्पाच्या पोटावर झोपायचं आहे. तो त्यांच्या पोटावर झोपतो ना रात्री, मला पप्पाच्या पोटावर झोपायचं आहे असं करतो. पण जेवढं घर भरलेलं असतं तेवढं छान वाटतं. तर आता कोण नाही, फक्त ताई वगैरे, तर एकदम खाली वाटते. मजा नाही, काय बोलतात, माणसांशिवाय घर पण नाही घराला असं. तर हे बरोबर आहे. चला, भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.